Students, today we shall learn the first chapter in fourth section and that is History of Novel. आज आपण 12वी इंग्लिश महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधील चौथ्या सेक्शन मधील पहिला चॅप्टर पाहणार आहोत अँड दॅट इज व्हॉट हिस्ट्री ऑफ नॉवल. तर नॉव्हलचा इतिहास. If you are here for the first time, please do subscribe my channel English with Tokal sir. So let's get started without any further ado. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय की साधारणतः 18व्या शतकामध्ये लिटरेचरची काय स्थिती होती. We saw in 18th century the literature gifted two new ways and what were those? लिटरेचर म्हणजे दोन नवीन ट्रेंड उदयास आले आणि कोणकोणते होते? एक होता पेरियडिकल एसे आणि दुसरं होतं नॉव्हल. ठीक आहे. पेरियडिकल एसे पाठीमागे पडले आणि नॉव्हल पुढे आलं. याचं रिझन काय होतं? नॉव्हल caught the attention of the 18th century people and even today it is a dominated most important literary genre. आज सुद्धा अगदी पोस्ट मॉडर्न पिरियड मध्ये नॉव्हेलला एक महत्वाचा साहित्यिक जॉनरा किंवा प्रकार म्हणून ओळखलं जातं. ओके, लेट्स सी देन. फर्स्ट ऑफ ऑल विल सी व्हॉट इज नॉव्हल. ठीक आहे. नॉव्हल म्हणजे काय? तर नॉव्हल इज अ रिलेटिव्हली लॉंग relative fiction which describes intimate human experiences normally in a prose form. विद्यार्थी मित्रांनो, व्याख्या खूप महत्वाची आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की नॉव्हल म्हणजे काय? तर एक लांबच्या लांब फिक्शन म्हणजे इमॅजिनरी स्टोरी, काल्पनिक स्टोरी. ठीक आहे. ज्याच्यामध्ये काय सांगितलं जातं? तर माणसांचे इंटिमेट म्हणजे अतिशय जवळचे ह्युमन एक्सपिरियन्सेस यामध्ये एक्सप्लेन केले जातात. आणि कशा पद्धतीने केले जातात? तर प्रोज फॉर्म मध्ये केले जातात. You'll have a question number 5 in it A for 4 marks. याच्यामध्ये कुठलेही ऑब्जेक्टिव्ह त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. Let's see next then. The present English word novel derived from Italian word novella meaning new. आजचा जो काही नॉव्हेल हा इंग्लिश मधला शब्द आहे तो एका इटालियन लँग्वेज मधून भाषेमधून जो नॉव्हेल आहे याच्यामधून घेण्यात आलेला आहे आणि या नॉव्हेलाचा मीनिंग होतो न्यू. न्यू म्हणजे नवीन. अ मॉडर्न एरा नॉव्हेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. आज आपण नॉव्हेलला या लिटरेचरमध्ये एक लिटररी प्रोज म्हणून अडॉप्ट केलेला आहे, स्वीकारलेला आहे. सी नाउ बिफोर वी सी व्हॉट इज ऍक्च्युअली नॉव्हेल, वी शुड ट्रेस आउट द हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. आपण नॉव्हेलचा इतिहास शोधला पाहिजे की कधीपासून ऍक्च्युअली या जॉनराला किंवा प्रकाराला सुरुवात झाली. सी द नॉव्हेल इज अ लिटररी जॉनरा हॅज हिस्ट्री ऑफ 2000 इयर्स. आपण जर बघितलं, लक्षात ठेवायचं 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. अगदी 2000 वर्षापूर्वी सुद्धा याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते काही बुक्स मध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. कुठे? सो इट इज गिवन ग्रीक रोमान्सेस डेटिंग 2nd to 6th century, स्टोरीज अबाउट आयडियल लव्ह अँड मार्वलस ऍडव्हेंचर. ग्रीक देशामध्ये साधारणतः 2ऱ्या ते 6व्या शतकामध्ये या ठिकाणी लिहिलेले काही बुक्स जे कशाबद्दल होते? तर आयडियल लव्ह आणि मार्वलस ऍडव्हेंचर या पद्धतीवरती, या तत्वावरती, या जन्मावरती लिहिलेल्या बुक्स मध्ये याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात. सी अर्लियर थ्रेड्स बघूया आपण याचे. मग काय कशामध्ये दिसतात ते? कुठले ते बुक्स आहेत? सो हिअर इट इज गिवन व्हर्जिल्स इक्लॉग. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. व्हर्जिलने लिहिलेलं इक्लॉग, मॅलोरीने लिहिलेलं मॉडी ऑर्थर, जॉफ्री चॉसरने लिहिलेलं कॅन्टरबरी टेल्स. यामध्ये या नॉव्हेलचा इतिहास आपल्याला साधारणतः पाहावयास मिळतो. इज दॅट ओके? नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. आता आपण पुढे बघूया. फर्स्ट नॉव्हल रिटन इन द वर्ल्ड ॲज वेल ॲज इन युरोप. ठीक आहे. जगामध्ये आणि युरोपमध्ये लिहिलेलं पहिलं नॉव्हल कोणतं? तुम्हाला विचारलं जाऊ शकते परीक्षेमध्ये. लेट्स सी हिअर. द व्हेरी फर्स्ट नॉव्हल इन द वर्ल्ड, जगामध्ये लिहिलेलं पहिलं नॉव्हल आहे से अ टेल ऑफ जेनजी. ठीक आहे. द टेल ऑफ जेनजी इन 1010, जे 1010 मध्ये लिहिलं. आणि कुणी लिहिलं? तर एक जॅपनीज रायटर लेडी मुरासाकी शिकिबू. ठीक आहे. आय रिपीट की जगातलं पहिलं नॉव्हल आहे द टेल ऑफ जेनजी, 1010 मध्ये लिहिलं. लिहिलं कुणी? तर लेडी मुरासाकी शिकिबू एका जॅपनीज रायटरने लिहिलेलं आहे. सी लेट्स सी द नेक्स्ट. द फर्स्ट नॉव्हल इन युरोप. युरोप खंडातलं पहिलं नॉव्हल कोणतं आहे? तर युरोप खंडातलं पहिलं नॉव्हल आहे डॉन किहोटी. ठीक आहे. कुणी लिहिलं? तर एका स्पॅनिश रायटरने लिहिलं ज्याचं नाव आहे मिग्वेल डी सर्वांटिस. आणि याला 2 पार्ट मध्ये लिहिण्यात आले. कधी? दॅट इज रिटन बिटवीन 1605 to 1615. 1605 ते 1615 या दरम्यान लिहिलेलं आहे. हे दोन्ही क्वेश्चन्स, हे दोन्ही पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. जगातलं पहिलं नॉव्हल द टेल ऑफ जेनजी रिटन बाय मुरासाकी शिकिबू आणि युरोप खंडातलं पहिलं नॉव्हल डॉन किहोटी
रिटन बाय स्पॅनिश रायटर मिग्वेल डी सर्वांटिस. ओके, लेट्स मूव्ह नेक्स्ट. आता आपण पुढे बघूया. आता आपण बघूया की साधारणतः 18व्या शतकामध्ये जे काही लिटरेचर होतं, याची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा याची वैशिष्ट्ये काय होते? ओके, द व्हेरी फर्स्ट वी हॅव इट हिअर. द अपीअरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझीन अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर फ्रॉम द मिडल क्लास. बघा, 18व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाली आणि इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झाल्यामुळे अनेक इन्व्हेन्शन किंवा शोध लागले. त्यातच न्यूजपेपर आणि मॅगझिनचा शोध हा देखील एक होता आणि 18व्या शतकामध्ये जास्तीत जास्त लोक न्यूजपेपर आणि मॅगझिन वाचू लागले. Then let's move to the second characteristic. The 18th century new literature has characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकातील लोकांना काय पाहिजे होतं, तर त्यांना आवडलं स्पिरिट ऑफ रिअलिझम, म्हणजे जे काही खरं आहे ते बुक्स मध्ये लिहिलेलं आहे. त्यांना एन्थुझियाझम, पॅशन, इमॅजिनेशन, ठीक आहे, अशा ज्या काही संकल्पना होत्या लिटरेचरमध्ये त्यांनी त्याला नकार दिला, डिनाय केलं. लेट्स सी द थर्ड फीचर. आता आपण थर्ड फीचर बघूया. आफ्टर 1740 नॉव्हेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. पहा, साधारणतः 1740 मध्ये किंवा 1740च्या नंतर इंग्लंडमध्ये नॉव्हेलला एक लिटररी फॉर्म किंवा साहित्यिक रूप म्हणून मान्यता देण्यात आली. नंबर 4, increase in trade and commerce along with the industrial revolution gave rise to the middle class. आणि 18व्या शतकातली आणखी एक महत्वाची घटना काय सांगता येईल आपल्याला, की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांती झाल्यामुळं मिडल क्लास हा एक नवीन वर्ग उदयाला आला. पूर्वी काय होतं, अप्पर क्लास आणि लोअर क्लास हे दोनच क्लास होते. नेक्स्ट नंबर 5. The realistic picture of everyday society life and problems of common people depicted in the novel appeared in the newly educated class and was regarded by them as the respectable treaty. आता जो काही मिडल क्लासचा वर्ग तयार झालेला होता, या मिडल क्लासच्या वर्गाला नॉव्हेल हा साहित्याचा प्रकार खूप आवडू लागला. का बरं? तर कारण असं होतं की त्यामध्ये रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ ऑफ प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल, रोजच्या दैनंदिन जीवनाचं खरं चित्र आणि सामान्य लोकांचे प्रॉब्लेम्स त्या नॉव्हेलमध्ये लिहिण्यात आलेले होते आणि म्हणून या मिडल क्लास मधल्या लोकांना नॉव्हेल हा प्रकार आवडू लागला. नेक्स्ट नंबर 6. Novel was the combination of some feature of drama, poetry and some new features were added. So what was novel then? Novel म्हणजे काय होतं? तर ड्रामा आणि पोएट्रीचे काही फीचर आणि काही नवीन फीचर याला मिळून हा नॉवेल नावाचा एक नवीन साहित्याचा प्रकार शोधण्यात आलेला होता. नंबर 7. It became the prominent form in the 18th century by encompassing the social, political, cultural happenings and scientific progress. तर 18व्या शतकामध्ये जे काही नॉवेल उदयास आलं, या नॉव्हेलमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भूत होतो, समावेश होतो? तर बघा, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक जे काही प्रोग्रेस होते, जे काही चेंजेस होत होते, बदल होते, याचा नॉव्हेलमध्ये समावेश करण्यात आला. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ 18th सेंच्युरी लिटरेचर. खूप महत्वाचे आहेत. याच्यामधून कुठलाही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड नाउ. नाउ 18th सेंच्युरी नॉव्हेलिस्ट. आता या शतकामध्ये कोणकोणते नॉव्हेलिस्ट होते? त्यांनी कोणते नॉवेल्स लिहिले? सो लेट्स हॅव अ क्विक लुक. आपण थोडक्यात बघूया. इट वॉज जॉन बनियन इन द बिगिनिंग, ज्यांनी पिलग्रिम्स प्रोग्रेस लिहिलं 1678 ला. देन एफ्रा बेन ऑरोनिको 1688. देन डॅनियल डेफो रॉबिन्सन क्रुसो अँड मॉल फ्लँडर्स लिहिलं यांनी. देन नेक्स्ट जोनाथन स्विफ्ट गलिव्हर्स ट्रॅव्हल, अ फेमस सटायर, ही एक सटायर आहे. त्याच्यानंतर सॅम्युअल रिचर्डसन इन पेमेला, यालाच आपण व्हर्च्यू रिवार्डेड, आणि क्लॅरिसा, दोन्ही एपिस्टोली नॉव्हल आहेत. आता एपिस्टोली नॉव्हल म्हणजे काय आपण टाइप्स ऑफ नॉव्हल मध्ये पाहणार आहोत, तुम्ही फक्त लक्षात ठेवा. अपार्ट फ्रॉम दॅट, याच्या व्यतिरिक्त हे काही वेगवेगळे या ठिकाणचे नॉव्हलिस्ट होते जे त्या टायमाला 18व्या शतकामध्ये प्रिव्हलंट होते, अस्तित्वात होते आणि लिहित होते. यू जस्ट हॅव अ लुक ऑफ द नेम्स ऑफ दोज नॉव्हलिस्ट हिअर ऑन युअर स्क्रीन. टेक अ स्क्रीनशॉट. Then let's move to the next one. 20th century novelist. Okay, which novelist? Other novelist than the what we have seen in 18th century. आता 18 नंतर 20th century मधले काही नॉव्हलिस्ट होते. E.M. फॉस्टर, जेम्स जॉइस, जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्रॅम ग्रीन, D.S. लॉरेन्स, विलियम गोल्डिंग आणि अँथनी बर्गेस. हे काय महत्वाचे नॉव्हलिस्ट होते. याच्यातून काय केलं, यांनी काय केलं, दे वाइडन द सर्कमफरन्स ऑफ द जनरा बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉव्हेल्स. यांनी काय केलं, हे जे काही नॉव्हेल नव्याने शोधण्यात आलेलं होतं याची व्याप्ती आणखीन वाढवली. त्यांनी त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड केला, राजकीय, सामाजिक, सायकोलॉजिकल आणि बाकीच्या इतर गोष्टीचा त्यामध्ये समावेश करणार. स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, देर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी फ्रॉम इंडिया, V.S. नायपॉल फ्रॉम त्रिनिदाद,
कजिओ इशुगुरा फ्रॉम जपान अँड मेनी ऑथर्स. तर त्यावेळेस काही लिहिणारे बाहेरच्या देशातील लोक होते, ज्यांचे नावे या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही ते लक्षात ठेवायचे. देन आता आपण 20th सेंचुरी वुमन नॉव्हेलिस्ट हे झालं मेन नॉव्हेलिस्टच्या बाबतीमध्ये. सो हाऊ अबाउट द वुमेन नॉव्हेलिस्ट देन त्यावेळेच्या वुमेन नॉव्हेलिस्ट कोण होत्या? त्यांचं काय कॉन्ट्रिब्युशन होतं? लेट्स हॅव अ क्विक लुक. आपण थोडक्यात बघूया. फ्रान्सिस बार्नी हू रोट एव्हेलिना. देन इट वॉज मॅरी शेली जिने फ्रँकेनस्टाईन हे जगामधलं सगळ्यात पहिलं सायंटिफिक नॉव्हेल लिहिलं गेलं. युल बी आस्क्ड कदाचित तुम्हाला विचारला जाईल की जगातलं सगळ्यात पहिलं सायंटिफिक नॉव्हेल कोणतं? तर ते आहे फ्रँकेनस्टाईन. कुणी लिहिलं? मेरी शेली. ठीक आहे. द नेक्स्ट ब्रॉन्टी सिस्टर एमिली अँड शार्लेट ब्रॉन्टी ज्यांनी लिहिलं उदरिंग हाईट्स आणि जेन आयर. त्याच्यानंतर मेरी अँड एव्हन्स ज्यांचं टोपण नाव आहे जॉर्ज इलियट. विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये. मेरी अँड इव्हन्स यांचं टोपण नाव जॉर्ज इलियट. सायकोलॉजिकल इन्साइट बद्दल नॉव्हेल लिहिले त्यांनी. सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट बद्दल नॉव्हेल लिहिलं त्यांनी. पुढे व्हर्जिनिया वुल्फ कशासाठी फेमस आहेत? तर त्या फेमस आहेत स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आता हा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस काय आहे याच्यासाठी आपण सेपरेट टाइप्स ऑफ नॉव्हेल मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आपल्याला यांचं एक लेसन पण आहे बघा, द न्यू ड्रेस 1.3. अँड लेट्स सी अगास्था क्रिस्टी द लास्ट वन. यांनी काय लिहिलं? तर यांनी लिहिले क्राईम नॉव्हल. आणि क्राईम नॉव्हल मध्ये यांचे दोन कॅरेक्टर खूप फेमस आहेत. एक आहे हर्क्युल पॉयरॉट आणि मिस मार्पल. ठीक आहे. हे डिटेक्टिव्ह आहेत. So this is what the performance, the achievement of the 20th century women novelist. Is that okay? Now let's move next. आपण पुढे बघू आता इंडियन सिनारिओ. परदेशात या गोष्टी होत असताना भारतामध्ये काय होत होतं तर बघूया आपण. भारतामध्ये लिहिलेलं पहिलं इंग्लिश नॉव्हेल आहे राजमोहन्स वाईफ. लक्षात ठेवायचं. कुठलं नॉव्हेल आहे? राजमोहन्स वाईफ. कुणी लिहिलं? तर ते लिहिलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ठीक आहे. या व्यक्तीने. देन नेक्स्ट व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द नॉव्हेल? या नॉव्हेलवरती एक सिरियल सुद्धा बनवण्यात आलेली होती आणि त्या सिरियलचं नाव होतं द इंडियन फील्ड. सो दिस इज व्हॉट हिअर. भारतातलं पहिलं नॉव्हेल राजमोहन्स वाईफ. कुणी लिहिलं? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. यावरती कुठली सिरियल बनवली गेली? द इंडियन फील्ड. आता आपण पुढे बघूया की यांच्या व्यतिरिक्त त्या टायमाला भारतामध्ये कोण कोण नॉव्हेलिस्ट होते? मुल्कराज आनंद, आर के नारायण, राजा राव हे 3 महत्वाचे नॉव्हेलिस्ट त्या टायमाला होते. ठीक आहे. यांच्या व्यतिरिक्त अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर, अमिताभ घोष, विक्रम सेठ, उपमान्यू चॅटर्जी हे देखील काही नॉव्हेलिस्ट होते. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण बघूया की रिसेंट इयर मध्ये सध्या सलमान रजदी, अरविंद अडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नगरकर इत्यादी नॉव्हेलिस्टचे नाव घेतले. तर हे सगळेचे सगळे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड नाव. नाउ हाऊ अबाउट द नॉव्हेल नाव? हे जे काही नॉव्हेल आहे आपण बघितलं की इटालियन लँग्वेज मधून आलेले. पण याचा नेमका इतिहास काय होता बघा. काय म्हटलंय तर नॉव्हेला इज द वर्ड ओरिजिनेटेड इटालियन वर्ड नॉव्हेली is a type of narrative prose fiction which is shorter than a full length of novel and longer than a story. हा जो काही नॉव्हेल हा शब्द आपण बघितलाय की इटालियन वर्ड. ठीक आहे. तो कशापासून तयार झालेला आहे? तर नॉव्हेल. ठीक आहे. या इटालियन शब्दापासून इंग्लिश मधला हा नॉव्हेल हा शब्द. याचा अर्थ काय होतो? तर असं एक प्रोज फिक्शन म्हणजे धड्या आपण जो लेसन किंवा धडा लिहितो त्या पद्धतीने लिहिलेली एखादी स्टोरी जी पूर्ण नॉव्हेलच्या लेंथ पेक्षा छोटी आहे आणि शॉर्ट स्टोरी पेक्षा मोठी आहे. त्याला म्हणतो आपण नॉव्हेल. ठीक आहे. सी देन काही फेमस नॉव्हेला बघूया आपण त्या टायमाचे कोणकोणते होते. तर बघा इथे दिलेलं आहे. नंबर 1 द हार्ट ऑफ डार्कनेस जोसेफ कॉन्ग्रेनने लिहिलेलं आहे. पुढे म्हटलं द टर्न ऑफ द स्क्रू हेनरी जेम्सने लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढे नेक्स्ट आहे बिली बर्ड हार्मन मेलविलेने लिहिलेलं आहे. पुढे नेक्स्ट आहे या ठिकाणी बघा डेथ इन व्हेनिस थॉमस मॅनने लिहिलेलं आहे. पुढे पुढे काय म्हटलंय सीज द डे सॉल बिलो अँड द लास्ट वन इज पर्ल रिटन बाय जॉन स्टेनबॅक. तर हे काही त्या टायमाचे नॉव्हेला होते आणि हे त्यांचे रायटर आहेत. नॉव्हेला म्हणजे काय तर फुल लेंथ जे काही फुल लेंथ नॉव्हेल आहे याच्यापेक्षा छोटं आणि शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठी असलेली स्टोरी. ओके. इज दिस कॉन्सेप्ट क्लिअर टू यू? ही संकल्पना तुम्हाला क्लिअर आहे? ठीक आहे. तर आपण पुढची स्लाइड बघूया आता. एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. म्हणजे नॉव्हेल जे बनलेलं आहे ते कुठल्या घटकांनी बनवलेलं आहे? तर बघा देर आर 6 एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर नॉव्हेला. नॉव्हेलचे किती एलिमेंट आहेत? तर 6. याच्यावरती बोर्ड परीक्षेमध्ये क्वेश्चन आलेला आहे. तुम्ही लक्षात ठेवायचे. व्हॉट आर दे? लेट्स गेट स्टार्टेड. द व्हेरी फर्स्ट इज थीम. पहिलं काय आहे? तर पहिलं आहे या ठिकाणी थीम. थीम म्हणजे काय? तर बघा थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉव्हेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल.
थोडक्यात सांगितलेली संकल्पना म्हणजे थीम. ठीक आहे, ज्याला आपण सेंट्रल आयडिया म्हणतो. देन द सेकंड वन इज प्लॉट. आता प्लॉट म्हणजे काय, तर बघा, प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी ऑफ द कोर्स ऑफ द इव्हेंट दॅट मेक्स ऑफ द थीम. प्लॉट म्हणजे काय, द सिरीज ऑफ द इव्हेंट, त्यामध्ये घडलेल्या घटनांचा क्रम, ज्याला आपण काय म्हणतो, प्लॉट असे म्हणतो. तर प्लॉटचे दोन प्रकार असतात, म्हणजे सिंपल प्लॉट आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स प्लॉट. सिंपल प्लॉट म्हणजे असं नॉवेल ज्यामध्ये एकच प्लॉट, कॉम्प्लेक्स म्हणजे मोर दॅन वन. लेट्स मूव्ह टू द थर्ड वन. कॅरेक्टर बघूया आपण आता. कॅरेक्टर मीन्स व्हॉट. कॅरेक्टर हे प्लॉटशी रिलेटेड असतं. जसं जसं घटनांचा क्रम किंवा प्रसंग घडत जातात तसे तसे कॅरेक्टर रिव्हील होत जातात. आता नॉव्हेल मधले जे मेन कॅरेक्टर असतात, लक्षात ठेवा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मेन कॅरेक्टरला म्हणतो आपण प्रोटॅगनिस्ट, PROTAGONIST. ठीक आहे, ज्याचा नेहमी संघर्ष होत असतो कोणाबरोबर, तर एखाद्या एंटिटी बरोबर किंवा एखाद्या फोर्स बरोबर, मग तो इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल, विच इज नोन ॲज अँटागनिस्ट. मेन कॅरेक्टरला आपण हिरोला काय म्हणतो, प्रोटॅगनिस्ट, आणि जो विलन असतो त्याला काय म्हणतो, अँटागनिस्ट. ओके, लेट्स मूव्ह टू द फोर्थ टाइप. आपण चौथा प्रकार बघूया, सेटिंग. ठीक आहे, जे एलिमेंट्स आहेत नॉवेलचे, जे काही एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, त्याच्यामध्ये चौथा घटक आहे सेटिंग. सेटिंग म्हणजे काय, द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. ज्या नॉवेलची स्टोरी आहे, जी ती ज्या बॅकग्राऊंड मध्ये होते, त्याला आपण सेटिंग म्हणतो. मग कधी गावाचं बॅकग्राऊंड असतं, शहराचं असतं, कधी एखादा जंगल एरिया दाखवलेला असतो. ठीक आहे, यामध्ये काय सांगितलेलं आहे, मग सेटिंग मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड होतात, तर सेटिंग मध्ये प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट, वेदर आणि लाईफस्टाईल याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. सो ट्राय टू रिमेंबर इच वन ऑफ द कॉम्पोनंट इन सेटिंग. हे सगळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. देन नंबर 5, आपण 5 क्रमांकाचं एलिमेंट किंवा त्याचा घटक बनवूया, कॉन्फ्लिक्ट. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, तर संघर्ष, झगडा किंवा भांडण. ठीक आहे, द स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस. कोणते अपोजिट फोर्सेस, आताच बघितलं आपण, प्रोटॅगनिस्ट, अँटागनिस्ट, हे अपोजिट फोर्सेस आहेत. याच्यामधला जो काही संघर्ष असतो त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, आणि कॉन्फ्लिक्टमुळे काय होतं, तर त्या नॉव्हेलमध्ये इंटरेस्ट क्रिएट होतो. ठीक आहे, अँड देन द लास्ट वन वी हॅव इट हिअर, लँग्वेज किंवा स्टाईल ज्याला म्हणतो. मग काय असतं लँग्वेज किंवा स्टाईल, द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ द कोर्स ऑफ द इव्हेंट इज नोन ॲज स्टाईल. ज्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे, ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी एकंदरीत लँग्वेज वापरलेली आहे, याला आपण या ठिकाणी स्टाईल म्हणतो. मग कशा पद्धतीची असू शकते, लॅकॉनिक म्हणजे अतिशय कमी, मित भाषी ज्याला म्हणतो आपण, किंवा कधी कधी लिंग्विस्टिक डिव्हायसेस ज्याला आपण फिगर्स ऑफ स्पीच वगैरे म्हणतो, हे यूज केलेलं असतं. कशासाठी, तर लँग्वेज अतिशय आकर्षक होण्यासाठी. सो दीज आर द 6 एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर नॉव्हेल. कोणकोणते आहेत, थीम, सेंट्रल आयडिया, प्लॉट, सिरीज ऑफ इव्हेंट, 2 प्रकार, कॅरेक्टर, 2 प्रकारचे प्रोटॅगनिस्ट, अँटागनिस्ट, सेटिंग, काय सेटिंग, तर बॅकग्राऊंड जिथे ते नॉव्हेल होते, त्याच्यानंतर सेटिंगचे हे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, घटक, कॉन्फ्लिक्ट, स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस, ज्याला आपण भांडण किंवा द्वंद्व किंवा युद्ध म्हणतो, आणि लँग्वेज किंवा स्टाईल त्या पद्धतीने वापरलेली आहे. अशा प्रकारचे 6 एलिमेंट. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. आता पुढे बघूया आपण. पहा, आता आपण बघा टाइप्स ऑफ नॉव्हेल. मग नॉव्हेलचे किती प्रकार आहेत, तर तसे 11 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार बघूया आपण, रिअलिस्टिक नॉव्हेल. काय रिअलिस्टिक नॉव्हेल, तर रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. ज्याच्यामध्ये खरोखरच एखादी स्टोरी एखाद्या सत्य कथेवर आधारित आहे असा आपल्याला भास होतो, त्याला म्हणतो आपण रिअलिस्टिक नॉव्हेल. या रिअलिस्टिक नॉव्हेललाच आपण नॉव्हेल ऑफ मॅनर सुद्धा म्हणतो, लक्षात ठेवायचं. नंबर 2, बघा दुसरा प्रकार कोणता आहे, पिकारेस्क नॉव्हेल. ठीक आहे, आता पिकारेस्क नॉव्हेल म्हणजे काय, तर हा शब्द स्पॅनिश लँग्वेज मधल्या पिकारो या शब्दापासून आलेला आहे. कोणता, पिकारेस्क, ज्याचा अर्थ होतो रोग. रोग म्हणजे आजार नाही. रोग म्हणजे काय मग, तर बघा, रोग म्हणजे डिसरेप्युटेबल पर्सन और डिसरिस्पेक्टेड पर्सन. असा एखादा व्यक्ती ज्याला मान सन्मान नाहीये, जो थोडासा वाईट, म्हणजे जो थोडासा गुंडगिरी प्रवृत्तीचा आहे, त्याला आपण म्हणतो रोग. मग काय बघा, हा स्पॅनिश वर्ड आहे पिकारो, याचा अर्थ होतो रोग. आणि याच्यामध्ये काय सांगितलं जातं, तर याच्यामध्ये ऍडव्हेंचर सांगितले जातात. कोणाचे, तर प्रोटॅगनिस्ट. आपण प्रोटॅगनिस्ट म्हणजे कोण, तर आताच बघितलेलं आहे, कहाणी मधलं किंवा नॉव्हेल मधलं मुख्य पात्र. मग तो काय काय करतो, ठीक आहे, मग तो थोडासा विचित्र असतो, डिसरेप्युटेबल असतो, ठीक आहे, त्याला मान सन्मान नाहीये, ठीक आहे,
आणि एपिसोडिक फॉर्म मध्ये सांगितलं जातं. देन द थर्ड टाईप, तिसरा प्रकार बघूया हिस्टॉरिकल नॉव्हेल. तुम्हाला माहिती की इतिहासाविषयी जे लिहिलेले नॉव्हेल्स असतात आताच्या पिरियडपेक्षा पाठीमागाच्या पिरियडमध्ये, ऐतिहासिक पिरियडमध्ये, त्याला आपण हिस्टॉरिकल नॉव्हेल. ठीक आहे. देन द फोर्थ टाईप एपिस्टोलरी नॉव्हेल. आता एपिस्टोलरी म्हणजे काय? तर बघा, एपिस्टोलरी हा जो काही शब्द आहे तो लॅटिन वर्ड एपिस्टोला या शब्दापासून घेण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, लॅटिन वर्ड एपिसोला, ज्याचा मिनिंग होतो, अर्थ होतो लेटर. ठीक आहे. मग हे जे काही नॉव्हेल असतं हे कशा पद्धतीने सांगितलं जातं, तर ते हे सांगितलं जातं सेरीज ऑफ कॉरस्पॉन्डन्स ऑर द अदर डॉक्युमेंट्स. पत्रव्यवहार किंवा इतर डॉक्युमेंटच्या माध्यमातून या नॉव्हेलची स्टोरी चालते. याच्यामध्ये मुख्यत्वे लेटर्स किंवा पत्र ज्याला म्हणतो आपण, हा त्याचा बेसिस असतो. परंतु याच्या व्यतिरिक्त यामध्ये डायरी, एंट्रीज किंवा कितीतरी काही डॉक्युमेंट्स वापरले जातात. देन नंबर 5, गोथिक नॉव्हेल. आता गोथिक नॉव्हेल म्हणजे तर असं एखादं नॉव्हेल जे कशावरती आधारित आहे? टेरर. ठीक आहे. ज्याला आपण दहशत म्हणतो, मिस्ट्री, गूढ, हॉरर, भीती, थ्रिलर, ठीक आहे, सस्पेन्स, सुपरनॅचरल म्हणजे देव, देवता किंवा भूत वगैरे, डूम, विनाश, डेथ, डीके, हॉन्टेड बिल्डिंग्स याच्यावरती आधारित असलेल्या नॉव्हेलला म्हणतो आपण गोथिक नॉव्हेल. ओके. आपण पुढचा प्रकार बघूया आता 6वा. या ठिकाणी ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. पहा, नावातच सगळं काय. ऑटोबायोग्राफिकल म्हणजे काय? कशावरती आधारित असतं? बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. लेखकाच्या जीवनावरती आधारित असलेलं नॉव्हेल म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. ठीक आहे. इथे कधी-कधी नाव, ठिकाण इत्यादी गोष्टी मुद्दामून बदललेल्या असतात. कारण का? तर त्या लेखकाच्या जीवनातील काही प्रायव्हसी रिटेन करण्यासाठी, ठेवण्यासाठी. चला तर आपण पुढचा 7वा प्रकार बघूया मग आता. पहा, 7वा प्रकार आहे इकडे ॲलेग्रिकल नॉव्हेल. तर ॲलेग्री म्हणजे काय असते बघा, इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेव्हल ऑफ मीनिंग. ज्याच्यामध्ये पहा, एकापेक्षा जास्त अर्थ अभिप्रेत असतात किंवा सांगितले जातात. फॉर एक्झाम्पल, ॲलेग्रीचा सरफेस मीनिंग वेगळा असतो आणि त्याचा इंटरनल मीनिंग वेगळा असतो. आता पुढचा प्रकार बघूया आपण 8 नंबर, युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉव्हेल. युटोपियन नॉव्हेल म्हणजे काय? युटोपिया म्हणजे काय? तर असं इमॅजिनरी कम्युनिटी किंवा सिटी जिथे सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत. ठीक आहे. याला म्हणतो आपण युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉव्हेल. याच्यामध्ये काय असतं? तर ही कॉमन लिटररी थीम आहे. इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. याच्यामध्ये कुठेतरी अशी एखादं स्थिती किंवा प्लेस, लोकेशन असतं, जिथे सगळ्या गोष्टी प्रपोर्शन किंवा प्रमाणात आहेत. तिथे कुठलीही कमी नाही. ठीक आहे. नेक्स्ट नंबर बघूया आपण नंबर 9, सायकॉलॉजिकल नॉव्हेल. ठीक आहे. सायकॉलॉजिकल म्हणजे काय असतं? तर मानसशास्त्रीय ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तुम्ही चांगले परिचित आहात. मग काय करतं हे नॉव्हेल? तर या नॉव्हेलमध्ये एखाद्या व्यक्तीच्या इंटरनल लाईफ किंवा जो कोणी प्रोटॅगॉनिस्ट असतो त्याचे त्याच्यावरती कशा पद्धतीने त्याची जी काही इंटरनल लाईफ आहे कशा पद्धतीने अफेक्टेड झालेली आहे. ठीक आहे. तर कुठल्या फॅक्टरनी? इंटरनल किंवा एक्सटर्नल फॅक्टरनी. ज्याला आपण मानसिक द्विधा जसे म्हणतो. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण सायकॉलॉजिकल नॉव्हेल. पुढे बघूया आपण या ठिकाणी आता बघा 10व्या नंबरचं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. तुम्हाला जे व्हर्जिनिया वुल्फ बद्दल बोललो होतो मी, न्यू ड्रेस बद्दल. तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा जो काही नॉव्हेलचा एक प्रकार आहे. खरं तर ही जे काही शब्द आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस सगळ्यात अगोदर यूज केला विलियम जेम्स यांनी. कुठे? तर त्यांच्या एका पुस्तकामध्ये, ट्रिटीमध्ये, प्रिन्सिपल ऑफ सायकॉलॉजी 1890 मध्ये. ठीक आहे. याचा अर्थ होतो फ्लो ऑफ थॉट्स, विचारांचा प्रवाह. मग काय होतंय? द नॉव्हेलिस्ट नरेट्स इन्सिडेंट ॲज दे एंटर इन द माइंड ऑफ द कॅरेक्टर. जो कोणी नॉव्हेलिस्ट असतो तो काय करतो? तर याच्यामध्ये असे इन्सिडेंट सांगतो की जसे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये येतात तसे तसे तो त्यामध्ये लिहित जातो आणि याला म्हणतो आपण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आणि शेवटचा प्रकार बघूया आपण इकडे बिल्डन्स रोमन नॉव्हेल. आता बिल्डन्स रोमन नॉव्हेल म्हणजे काय? तर बघा, हा जो शब्द आहे तो आहे जर्मन शब्द आणि या जर्मन शब्दाचा मिनिंग काय होतो? तर याचा अर्थ होतो ग्रोथ, म्हणजे वाढ किंवा विकास. पण ग्रोथ कशाची? तर बघा, इट इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर फ्रॉम देअर चाइल्डहुड टू अडल्टहुड. याच्यामध्ये जो मुख्य पात्र असतो तो लहानपणापासून मोठा कसा होतो, नंतर तो वृद्ध कसा होतो, त्याची मानसिक आणि शारीरिक वाढ कशा प्रकारे झालेली आहे, तर या गोष्टी यामध्ये सांगितल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळ-जवळ हा लेसन पूर्ण केलेला आहे. यातील महत्त्वाचा शेवटचा एक पॉइंट बघतोय आपण, हा की 20व्या शतकाचा जे काही सुरुवातीचा फर्स्ट हाल्फ होता म्हणजे साधारणतः 1900 पासून 1950 पर्यंत याच्यामध्ये अ कल्ट ऑफ पल्प मॅगझीन बिकेम पॉप्युलर. आता पल्प मॅगझीन याच्यामध्ये खूप प्रसिद्ध झाले.
काय होतं याचा अर्थ इन विच फॅन्टास्टिक फिक्शन फॉर द जनरल एंटरटेनमेंट द मासेस वॉज प्रिंटेड ऑन द चीप पल्प पेपर. त्याला आपण पल्प मॅगझिन का म्हणतो? तर एंटरटेनमेंटसाठी असणारे जे काही स्टोरीज होत्या, जे काही रीडिंग मटेरियल होतं, ते एका स्वस्त अशा प्रकारच्या पल्प पेपरवरती प्रिंट केलं जात होतं आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? पल्प मॅगझिन म्हणतो. सो डिअर स्टुडंट्स, आय होप की आपणाला हे लेक्चर आवडलेलं असेल. असेच नवनवीन लेक्चर्स, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक यू फॉर द वॉचिंग द लेक्चर.